पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंवर हायटेक आरोप। ठाकरेंच्या 25 वर्षांच्या कारभारावर टीका। मिठी नदी घोटाळा, पत्राचाळ घोटाळ्यावरून भाष्य, ठाकरे ब्रँडवरूनही डिवचलं। मुंबई महापालिकेसाठी आज ठाकरे बंधूंचा वचननामा। शिवसेना भवनामध्ये वचननामा जाहीर होणार। 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात येणार। ठाकरे बंधू मुंबईकरांना कोणती आश्वासनं देणार याकडे लक्ष। निष्ठा, कणखरपणा काय असतो हे दाखवण्याची वेळ आली। त्यांनी पैसे फेकले तर तुम्ही त्यांना फेका। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। गाफील राहू नका, केलेली कामं आत्मविश्वासानं सांगा, ठाकरेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंचा आज मुंबईमध्ये शाखा भेट दौरा। कांदिवली आणि बोरिवलीतील शाखांना देणार भेटी। वचननामा जाहीर केल्यानंतर ठाकरेंचा शाखा भेट दौरा। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज प्रचाराचा झंझावात। नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोल्यामध्ये प्रचार, तर सकाळी नागपुरातील रामगिरीवर घेणार गाठीभेटी। मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होणार। मुंबईतल्या संयुक्त मेळाव्यातूनच फडणवीसांची घोषणा। बुरखेवाली महापौर होणार या वारिस पठाणांच्या वक्तव्यावर ठाकरे का बोलत नाहीत, फडणवीसांचा सवाल। फडणवीसांचा कोस्टल रोडशी काडी मात्र संबंध नाही। पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरेंची टीका। तर मुंबईमध्ये श्रेय घेणारी टोळी सक्रिय, टोळीत अबोध बालकांचा समावेश, फडणवीसांचं प्रत्युत्तर। मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापुरात। हत्या झालेल्या मनसे नेते बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांची घेणार भेट। सरवदे कुटुंबाचं करणार सांत्वन। राजकीय वादातून सरवदेंची हत्या। भिवंडीमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। काँग्रेस रॅली भाजप कार्यालयासमोर आल्यानंतर वाद, दगडफेक आणि काठ्यांचा मारा। 2 कार्यकर्ते जखमी। वॉर्ड क्रमांक 20 मध्ये तणावाची परिस्थिती। पुण्याच्या हडपसरमध्ये उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून 56 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर आरोप करत घेतला गळफास। बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। बीडमधील कायदा सुव्यवस्थेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल मानले आभार। बीडवर असंच लक्ष असू द्या, सोनवणेंची शहांना विनंती।